नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 28 जानेवारी 2026ची भली सकाळ संपूर्ण महाराष्ट्राला दुःख सागरात बुडवून गेली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या विमानानं आपल्या मूळ गावी बारामतीला येत होते, ते विमान नेमकं बारामतीच्या विमानतळावर कोसळलं आणि त्या अपघातात अजित पवारांसह इतर 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. राजकारणात जवळपास 4 दशकाहूनही अधिक काळ त्यांनी घालवलेला होता. आपले चुलते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, मोहन धारिया आदी दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला होता आणि त्यातून तावून सुलाखून असं अजितदादांचं नेतृत्व तयार झालं होतं. वक्तशीरपणा जे होईल तेच करणार असा त्यांचा स्वभाव होता आणि त्यामुळंच ज्या चुलते शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी जेव्हा फूट पडली त्यावेळेस 40च्या आसपास आमदार त्यांच्या सोबत आले होते आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून त्यांनी परत आपलं कार्यकर्त्याचं मोहोळ जमवलेलं होतं. तर अशा अजित पवार यांच्या अकाली निधनामुळं राष्ट्रवादी पक्ष आणि महाराष्ट्राचंही अपरिमित अशी हानी झालेली आहे. आता त्यांच्या राष्ट्रवादी पक्षावर तर पुढं काय होणार असे प्रश्न त्यांच्या निधनानंतर उठू लागले होते. त्यावर चर्चा सुरू झाल्या होत्या. काल त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांना पक्षानं विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड केली आणि त्यांना सर्व संवैधानिक अधिकार पण दिलेले आहेत. आता सुनेत्रा पवार पक्षावर कशी पकड कायम ठेवतात, पक्षवाढीसाठी काय करतात आणि मंत्री म्हणून कसं काम करतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. राजकारणात पोकळी दिसून आली की मग तिथं शिरकाव करायचा हे तत्त्व सर्वच पक्षांचं असतं आणि भाजपलाही आयतीची पोकळी निर्माण झालेली सापडली आहे आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या भाजप 100% आपली सर्वत्र हे असावं या त्यांच्या इच्छेला पूर्ततेकडे नेण्यासाठी निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस, जो की आता सुनेत्रा पवार यांच्या अधिपत्याखाली त्यात फूट पाडण्याचा किंवा त्यातील लोक आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार ही निश्चितच. कारण कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला आपण काय पुढं करणार आहोत त्याची चुणूक दाखवली आहे. राष्ट्रवादी पक्षानं ज्यावेळेस भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला पाठिंबा देऊन सत्तेत सहभाग घेतला होता, त्यावेळेस अजित पवार यांनी अगदी हट्टानं महत्त्वाचं असं अर्थखातं आपल्याकडं घेतलं होतं. आणि नेमकं काल ज्यावेळेस सुनेत्रा अजित पवार यांना पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना खाते दिली, त्यावरून दिसून येत आहे त्यांनी अजित पवारांकडं असलेलं अर्थखातं
आपल्याकडं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडं ठेवलं आहे आणि सुनेत्रा अजित पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय ही 3 खाती दिलेली आहे. यावरूनच भाजपची पुढील वाटचाल आणि मनसुबे काय आहेत हे दिसून आलेलं आहे. अनेकांनी एवढी घाई काय होती असं सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत प्रश्न उभे केलेला आहे. परंतु राजकारणात थांबता येत नसतं. इथं शो मस्ट गो ऑन असंच करावं लागतं. यापूर्वीही देशात अशा दुर्घटना घडल्या आहेत. पदावर असणारे मोठमोठे व्यक्ती गेले आहेत, पण ज्या महिला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, त्यांच्या हत्या झाली. त्यांचा अंत्यविधी होण्या अगोदरच त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला होता. हे आपणाला विसरता येणार नाही. त्यावरूनच एकंदरीत राजकारणात काय असतं आणि काय करावं लागतं याचाच काल सर्वांनी तसा हे दिला. परंतु त्यातही ही गडबड करायला लावणाऱ्या शरद पवारांनी ज्यांना भरभरून दिलं आणि जे अजित पवारांना साथ देण्यासाठी त्या अजित पवारांबरोबर गेले, ते प्रफुल्ल पटेल असोत, खासदार सुनील तटकरे असोत किंवा छगन भुजबळ असोत, या तिघांनी शरद पवार साहेबांना वाटतं तशी गडबडच केली असं त्यांचं मत आहे. मग या त्रिमूर्तीनं कशामुळं गडबड केली, का केली याचं उत्तर काही काळानं आपल्याला मिळेलच. पण त्यांचं ही गडबड तशी संयुक्तिकच होती असंही म्हणावं लागतं. कारण त्यांनी तातडीनं ही पावलं उचलली नसती तर राष्ट्रवादीतील अनेक आमदार भाजपनं आपल्या गळाला लावले असते. हेही तेवढंच करत. आता सुनेत्रा पवार अजित पवार यांचं 13वं वगैरे घालून परत मुंबईला जातील आणि खऱ्या अर्थाने आपला कारभार सुरू करतील. त्यात जे काम करतील त्याची तुलना निश्चितच अजितदादा पवार कसे काम करत होते अशी होणार आहे. आणि त्यामुळं सुनेत्रा पवार यांनी अगदी निर्हावलेल्या राजकारणासारखी आपलं कामाची पद्धत ठेवावी लागेल आणि कामकाज सुरू ठेवावं लागेल. पक्षावर, कार्यकर्त्यावर घट्ट पकड ठेवण्याबरोबरच पक्षवाढीसाठी पण त्यांनी प्रयत्न करावे लागतील. दरम्यानच्या काळात अजित पवारांचं दुःखद निधन झालं आणि मोठे पवारसाहेब आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या हालचाली गेल्या 1.5-2 महिन्यापासून सुरू होत्या, त्यावर मिळून चर्चा सुरू झाली. ह्या दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचं ठरलं होतं. दोन्ही पक्षाचं विलिनीकरणाचं अगदी अजित पवारांनीच ठरवलंच माहिती माजी आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्या संदर्भात अगदी त्यांच्या मुंबईतील बंगल्यात दोन्ही चुलते पुतणे आणि काही मोजक्याट कार्यकर्त्याबरोबर चर्चा झाल्याची पण चित्रफित आता माध्यमांवर व्हायरल होऊन झालेली आहे. हे जयंत पाटील म्हणाले तर सहकार मंत्री असलेले आणि अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील सहकारी बाबासाहेब पाटील यांनीही काल बोलताना अजितदादांचं पक्षांचं एकत्रीकरण करण्याची भूमिका होती असंच म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रदेश याच्यावर असलेले धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन, उमरगा तालुक्यातील राजकारणातलं मोठं प्रस्थ सुरेश बिराजदार यांनीही अजितदादांनी मला फोन केला होता
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी साहेबांच्या पक्षाशी जमवून घ्या असं सांगितलं होतं आणि लवकरच हे दोन्ही पक्ष आपण एकत्रित करत आहोत असंही सांगितल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. यावरून आता पुढं काय होतं याकडे लक्ष द्यावं लागेल. काल जेव्हा तिकडं मुंबईत सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशा बातम्या सुरू झाल्या, त्यावेळेस शरद पवार यांनी बारामतीत जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी शपथविधीचं आपल्याला काहीच माहीत नाही असं सांगून पवार कुटुंबियात सुसंवाद नसल्याचं दाखवून दिलं होतं. त्यामुळं तातडीनं अजित दादा पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार शरद पवार यांच्या गोविंदबाग बंगल्यावर गेले. या चुलत आजोबाशी त्यांनी जवळपास 1.5-2 तास चर्चा केली. त्यानंतर चुलत आत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी पण चर्चा केली आणि मग पक्ष एकत्रीकरण असो, कुटुंबाचं एकत्रीकरण असो किंवा राजकारणात कुटुंब कसं आता यापुढे हे करायचं याबद्दल तर चर्चा झाली असणार. आजोबा शरद पवार यांनी पार्थ पवारांना 2-4 मोलाच्या गोष्टी सांगितल्या असतील. आता त्यामुळं पार्थ पवार यापुढं काय भूमिका घेतात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होतात की नाही याची उत्तरं पवारांच्या 13व्या नंतर आपल्याला मिळतील एवढं नक्की. मराठवाड्याची शिवकाशी अशा समजलं जाणाऱ्या वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे काल सायंकाळी 7 ते 8 दरम्यान 22 शिवारात असलेल्या गुडलक फायरवर्क्स या फटाक्याच्या कारखान्यात भीषण असा स्फोट होऊन आग लागलेली होती. या आगीत त्या फायरवर्क्समध्ये असलेल्या फटाके बनवण्याचा कच्चा माल जळून खाक झाला आहे. तेरखेडा येथे तय्यब दारूवाले आणि त्यांच्या कुटुंबियांनी अंदाजे 4 दशकापूर्वी सुरू केलेला हा फटाका निर्मिती उद्योग आता फार मोठा झालेला आहे. अनेकांचे फायरवर्क्सचे कारखाने इथे आहेत आणि ही फायरवर्क्सचे कारखाने अगदी जोरात सुरू असून यामुळं तेरखेडा आणि परिसरातील अनेकांना दररोज रोजगार पण मिळत असतो. परंतु दरवर्षी कुठल्या ना कुठल्या फायरवर्क्सला आग लागते, स्फोट होतात. अशा घटना गेल्या 1 दशकापासून वारंवार ऐकायला मिळतात, पाहावयास मिळतात. यात अनेकांचा बळी पण गेला आहे. परंतु काल ज्या फायरवर्क्समध्ये स्फोट झाला, आग लागली, तिथं काल शनिवार तेरखेडेचा आठवडी बाजार असल्यामुळं कारखान्याला सुट्टी होती. त्यामुळे इथं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच बराच कालावधी गेल्यानंतर येरमाळा पोलीस स्टेशन चे पोलीस घटनास्थळी पोचले. त्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आग आटोक्यात आली आहे. या आगीमुळं आणि स्फोटामुळं या गोल्डन फायरवर्क्स बेचिराग झालेला आहे. सुरक्षितेच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं दिलेले मानकं हे फटाका उत्पादक पाळतात की नाही याकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा इथं नसते. त्याचबरोबर फटाका उद्योगाचं लायसन देताना त्यांच्याकडून इथं अत्यावश्यक ती सुरक्षिततेची सर्व व्यवस्था करून घेतल्यानंतरच त्यांना परवाना देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.